एकदम झटपट वाटण घाटण काही न करता पनीरची भाजी मी. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकदम झटपट पनीरची भाजी बनवणार आहोत. अजिबात वाटण घाटण काहीच करायचं नाही, कुणालाही बनवता येईल अशी एकदम सोपी पनीरची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथं बघा घेतलेलं आहे 250 ग्राम पनीर, एक टोमॅटो बारीक कापून घेतला आहे. जसं आपण पनीर कट केलं आहे ना तसाच टोमॅटो पण असा उभा कट करून घ्यायचा. इथं घेतलेला आहे एक कांदा, तो पण असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आपण पनीरची भाजी बनवून घेऊया. भाजी बनवण्यासाठी ना मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं. 2-3 चमचे तेल टाकून घेऊया. तेल थोडंसं गरम झालेलं आहे. आता टाकूया जिरी. पाव चमचा जिरी टाकला. जिरी आहे ना थोडीशी भाजून घेऊ. बघा जिरी आहे ना थोडंसं भाजला की टाकायचा आहे कांदा. उभा पातळ कांदा चिरून घ्यायचा. कांदा पण व्यवस्थित भाजून घेऊ. बघा कांद्याचा कलर असा थोडासा चेंज झालेला आहे. आता टाकूया आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट पण भाजून घ्यायचं. आलं लसूण पेस्टच आहे ना कच्चापणा गेला पाहिजे. बघा आलं लसूण पेस्ट आणि ना हे कांदा व्यवस्थित भाजलेला आहे, असं भाजून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. परतून घेऊ. टोमॅटो टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं की थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो आहे ना पटकन मऊ होतं. बघा थोडंसं असं मीठ टाकून मिक्स करून घेऊया. त्याच्यासोबतच टाकूया आपण हे कट करून घेतलेली शिमला मिरची. मिक्स करून घेऊ. आता हे शिमला मिरची टोमॅटो आहे ना झाकण ठेवून आपण 1 ते 1.5 मिनिटं सर्व व्यवस्थित भाजून घेऊया. बघा 2 मिनिटं झालेत. आपण शिमला मिरची टोमॅटो झाकण ठेवून छान असं शिजवून घेतलेलं आहे. छान टोमॅटो पण मऊ झाला आहे. आपल्याला याच्यामध्ये ना काही मसाले टाकायचे. थोडंसं गॅस कमी करायचा आता आणि टाकूया थोडंसं पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट. आपल्याला कसं तिखट लागतं ना तशी ही भाजी बनवायची. आणि टाकूया पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला. टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकलं होतं अगोदर. अजून थोडंसं मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊ. सर्व मसाले आता मिक्स करून घ्यायचे. एकदम कमी साहित्यात आहे ना ही भाजी एकदम झटपट तयार होते. बघा आणि खायला तर खूप छान टेस्टी लागते. सर्व मसाले मिक्स करून घेऊ. आणि मसाले शिजण्यासाठी ना आपण अजून 1 मिनिटभर झाकण ठेवूया, म्हणजे मसाले आपले व्यवस्थित शिजले जातील. सर्व टाकल्यानंतर 1 मिनिटभर झाकण ठेवलेलं आहे. मसाले पण आपले मस्त असे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता मिक्स करून घेऊ एकदा. मिक्स करून घेतले की आपल्याला सर्वात शेवटी पनीर टाकायचं आहे. असं पनीर टाकल्यानंतर आहे ना एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. टाकून आहे ना हलक्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. आता आहे ना परत 2 मिनिटं झाकण ठेवून एकदम मीडियम गॅसवरती ही भाजी आपण शिजवून घेऊया. फक्त 2 मिनिटं
बघा 2 मिनटं झालेली आहेत. आपण भाजी व्यवस्थित अशी पनीर टाकल्यानंतर आहे ना शिजवून घेतलेली आहे आणि एकदम झटपट फक्त 5 मिनटामध्ये तुम्हाला मी ही पनीरची भाजी बनवून दाखवलेली आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया आता. आणि थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. बघा तयार झाली आपली इथं एकदम झटपट आहे ना. तुम्ही टिफिनसाठी पण बनवू शकता. गॅस बंद करून टाकूया आणि पनीरची भाजी आहे ना आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. काढून घेऊ. बघा किती पटकन तयार झाली ना. आपल्याला काय होतं पनीरची भाजी खायचं म्हटलं ना तर त्याला खूप असं वाटण घाटण करावं लागतं आणि मग ते निवांत असलं तरच आपण भाजी बनवतो. पण आज आहे ना मी तुम्हाला काही वाटण घाटण न करता पनीरची भाजी बनवून दाखवलेली आहे. पनीरची भाजी आहे ना मी सर्व प्लेटमध्ये ना सर्व करून घेतलेली आहे. तर ही झटपट पनीरची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला. आणि तुम्ही पण आहे ना अशी पनीरची भाजी एकदा नक्की ट्राय करा. एकदम झटपट होती.